नमस्कार, बुलेटिनमध्ये स्वागत। विविध राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय बातम्यांचा आढावा घेतोय दुनियादारीमधून। अमेरिकेच्या सैन्यामध्ये तृतीयपंथीयांना संधी देणार नसल्यानं अमेरिकेच्या सैन्य दलानं त्याने स्पष्ट केलंय। तसंच हा निर्णय त्वरित लागू केला जात असल्याचं सुद्धा सैन्य दलानं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील पोस्टच्या माध्यमातून जाहीर केलंय। 27 जानेवारी रोजी ट्रम्प यांनी अमेरिकेच्या लष्कराला आकार देणाऱ्या अनेक कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी केलेली होती आणि यामध्ये तृतीयपंथी सदस्यांना अमेरिकन सैन्यामध्ये सेवा देण्यास बंदी घालण्याचा समावेश होता। ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळामध्ये सुद्धा अशी बंदी घातलेली होती। डोनाल्ड ट्रम्प प्रशासनानं अर्थसंकल्पामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नोकर कपात करण्याचा सुद्धा निर्णय घेतलाय आणि या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी नोकर कपात करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। विविध संस्थांमध्ये कर्मचाऱ्यांची छाटणी करण्यात येते आणि ऊर्जा विभागामधील तब्बल 2000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आलंय। वरिष्ठ व्यवहार विभागातील 1000 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलाय। अमेरिकन फॉरेस्ट सर्व्हिस विभागामधील 3400हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आल्याची माहिती आहे आणि ट्रम्प सरकारच्या अर्थसंकल्प आणि मोठी नोकर कपात करण्यात आली आहे। अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळामध्ये हंगामी सीडीसी कर्मचाऱ्यांची कपात करण्यात येते आणि ट्रम्प प्रशासन रोग नियंत्रण आणि प्रतिबंधित केंद्रातील सुमारे 1300 हंगामी कर्मचारी काढून टाकणार आहे। या कर्मचाऱ्यांना शुक्रवारी कपातीची सूचना देण्यात आली आहे। सीडीसी नेत्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये अमेरिकेच्या आरोग्य आणि मानव सेवा विभागाने ही तोंडी नोटीस दिली आहे। कपातीपूर्वी एजन्सीमध्ये सुमारे 13000 कर्मचारी होते, त्यातील 2000पेक्षा जास्त कर्मचारी इतर देशांमध्ये काम करतात। पंतप्रधान मोदींनी त्यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी बांगलादेशमधील परिस्थितीवर चर्चा केली आहे। मोदींनी बांगलादेशमधील बदलांसंदर्भात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत चिंता व्यक्त केली आहे आणि तसंच भारत आणि संपूर्ण परिस्थितीकडे कसा पाहतो हे देखील त्यांनी स्पष्ट केलंय। शेख हसीना यांचं सरकार पाडण्यात अमेरिकेचा हात नसल्याचं ट्रम्प यांनी स्पष्ट केलंय। तर बांगलादेशमधील विद्यार्थी आंदोलनामुळे 5 ऑगस्ट 2024 रोजी पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा देत भारतात आश्रय घेतलेला होता। मोदी आणि ट्रम्प यांच्यामध्ये बांगलादेशावर चर्चा झाली आहे। भारत आणि चीनमधील तणाव कमी करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थीचा प्रस्ताव मांडलाय। पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी मध्यस्थीचा प्रस्ताव दिलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत वॉशिंग्टनमध्ये झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये ट्रम्प यांनी हा प्रस्ताव मांडल्याची माहिती। तर 2020 मध्ये गलवान संघर्षानंतर आज भारत चीन सीमेवरील तणाव संपवण्यासाठी मदत करण्याचा ट्रम्प यांचा प्रस्ताव भारत सरकारने फेटाळून लावलाय। इलॉन मस्क माझ्या मुलाचा पिता आहे असा दावा अमेरिकन सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि लेखिका ॲश्ले सेंट क्लेअर हिनं केलेला आहे। 5 महिन्यांपूर्वी गुप्तपणे मुलाला जन्म दिल्याची माहिती ॲश्लेनं दिली आहे। सुरक्षा आणि गोपनीयतेसाठी मुलाची माहिती जाहीर केली नाही असं स्पष्टीकरण सुद्धा तिनं दिलं आहे। 5 महिन्यांपूर्वी मी या जगात एका बाळाचं स्वागत केलं। मस्क त्याचे वडील आहेत असं या माध्यमांमध्ये अधोरेखित केलं जात आहे आणि मला मुलाला सुरक्षित वातावरण द्यायचे अशी पोस्ट ॲश्लेने केल्याचं पाहायला मिळालं। या दाव्यावर मस्क यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये। कॅलिफोर्नियामध्ये मुसळधार पावसामुळे पॅसिफिक हायवेवर मोठ्या प्रमाणामध्ये दरड कोसळल्याचं पाहायला मिळालं। ईटन फायर बर्न्स कारजवळील पर्वतीय परिसरात भूस्खलन झाल्यानं नागरिकांना समस्यांना सामोरं जावं लागतंय। तसंच सिएरा माद्रे शहरामधील रोडवर दरड कोसळली आणि त्यामुळे अनेक घरांचं आणि गॅरेजेसचं सुद्धा मोठं नुकसान झालंय। वाहन चालकांच्या चिखलामधून गाड्या घालण्याचा प्रयत्न केल्यानं अनेक गाड्या फसलेल्या आहेत आणि काही आठवड्यांपूर्वी बुलडोझरनं बेवारस गाड्या हटवण्यात सुद्धा आल्यात। मुसळधार पावसामुळे अद्यापही दरड कोसळण्याचा धोका कायम आहे। शिकागोमधील मुख्य जलवाहिनी फुटल्यानं सगळीकडे पाणी साचलंय आणि यामुळे गावामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे। स्थानिक प्रशासनानं रहिवाशांना पाणी उकळून पिण्याचे आदेश दिलेत आणि पुढील सूचना मिळेपर्यंत हे आदेश लागू असतील। जलवाहिनी फुटल्यामुळे गावातील पाणी पुरवठा बंद आहे आणि प्रशासनाकडून परिसरामध्ये साचलेलं पाणी काढण्याचं काम सुद्धा सध्या सुरू आहे। मुख्य जलवाहिनी फुटली आणि त्यामुळे परिसरातील घरं आणि वाहनं सुद्धा पाण्याखाली गेली आहेत। या आपत्कालीन परिस्थितीमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। पेरू देशामध्ये मुसळधार पाऊस झाला आणि या पावसानंतर पेरूच्या सांस्कृतिक अधिकाऱ्यांनी नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली आहे। पेरू शहरामध्ये प्राचीन लाईन्स आहेत आणि अधिकाऱ्यांनी या नाझका लाईन्सचं सर्वेक्षण केलंय।
पेरू देशामधील वाळवंट देशामध्ये भूगर्भीय चित्ररेखांचा समूह आहे आणि या चित्ररेखांना नायका लाईन्स असं सुद्धा म्हटलं जातं. या लाईन्स जवळजवळ 1000 चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये पसरलेल्या आहेत. प्राणी आणि वनस्पतींसह सुमारे 300 वेगवेगळ्या आकृत्या दर्शवणाऱ्या पद्धतीनं त्यांची मांडणी सुद्धा करण्यात आली आहे. पावसानंतर प्राचीन नाझका लाईन्सचं सर्वेक्षण करण्यात आलं आहे. युक्रेनच्या अणुप्रकल्पाच्या संरक्षण बाह्य कवचावर ड्रोननं हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यानंतर इमारतीला आग लागलेली होती, तर हा हल्ला रशियानं केला असल्याचा आरोप युक्रेननं केलाय. रशियाने हे सगळे आरोप फेटाळून लावलेत आणि पुतिन यांची भेट घेऊन युद्ध संपवण्यासंदर्भात चर्चा करणार असल्याचं ट्रम्प यांनी 2 दिवसांपूर्वी म्हटलेलं होतं. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की युरोपियन सरकारांना बाजूला सारण्याची शक्यता होती. युक्रेनला रशियाच्या मोठ्या सैन्याकडून हळूहळू मागे ढकललं जात आहे अशी सुद्धा माहिती आहे. हमासच्या कैदेमधून इस्रायली बंधकांच्या सुटकेनंतर इस्रायलनं 369 पॅलेस्टिनी कैद्यांना सोडून दिलंय. या कैद्यांना एका खास प्रकारचा टी शर्ट घालायला लावला आणि त्यानंतर त्यांची सुटका केलेली आहे. या टी शर्टवर आम्ही विसरणार नाही आणि माफही करणार नाही असं लिहिलंय. हमास इस्रायली ओलिसांच्या सुटकेपूर्वी दरवेळी एक कार्यक्रम आयोजित करतो आणि यामध्ये ओलिसांना आणलं जातं आणि त्यांना हमासची स्तुती करायला लावलं जातं. या कार्यक्रमात हजारो पॅलेस्टिनी लोक जमतात. इस्रायलला या संदर्भात राग आहे. पेरू पोलिसांनी अनोखी युक्ती वापरून एका संशयित ड्रग्ज डीलरला अटक केली आहे. आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांनी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी कॅपिबाराचा वेश धारण करून 2 पोलीस महिलांसह भेटवस्तू घेऊन रस्त्यावर उतरले होते. या कारवाईमध्ये एका संशयिताला पोलिसांनी घरातून अटक केली आहे, तर अधिकाऱ्यांनी घराची झडती घेतलेली असता मोठ्या प्रमाणात कोकेन आणि गांजा सुद्धा सापडलाय. पेरू व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी टेडी बिअर आणि इतर पात्रांच्या वेशभूषेतील लोकांकडून भेटवस्तू पाठवल्या जातात, वितरित सुद्धा केल्या जातात. येमेनमधील हौथी बंडखोरांनी गाझाच्या प्रस्तावावरून अमेरिका आणि इस्रायलला इशारा दिलाय आणि पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ सना येथे निदर्शनं करण्यासाठी हजारो लोक आले असताना हौथी बंडखोरांनी अमेरिका आणि इस्रायलला हा इशारा दिल्याची माहिती समोर आली. यावेळी आंदोलक रायफल पॅलेस्टाईन आणि येमेनचे झेंडे घेऊन अमेरिका आणि इस्रायल विरोधी घोषणा देताना दिसले, तर दुसरीकडे ट्रम्प आणि नेतन्याहू यांनी गाझा पट्टीमधील शस्त्रसंधी भंग करण्याचा प्रयत्न केला तर येमेनची जनता कोणाच्याही परवानगीची वाट पाहणार नाही असा इशारा सदस्य धैफ अल्लाह शलमी यांनी दिलाय. कार निर्मिती करणाऱ्या होंडा आणि निसान या जपानी कंपन्यांमधील विलिनीकरण फिसकटलेलं आहे. गेल्या वर्षी 23 डिसेंबर रोजी या दोनही कंपन्यांनी विलिनीकरण करण्यासाठी करारावर स्वाक्षरी केलेली होती आणि या 2 कंपन्यांचं एकत्रीकरण झालं असतं तर नव्या कंपनीचे एकूण बाजार मूल्य $60 अब्ज वर पोहोचलं असतं. होंडा आणि निसान कंपनीने एक निवेदन जारी करत इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये भागीदारी सुरू ठेवणार असल्याचं म्हटलंय. होंडा निसानचं विलिनीकरण रद्द झाल्यानंतर शेअर्सचा भावात वाढ होताना पाहायला मिळते. क्युबामध्ये पुन्हा एकदा विजेचा तुटवडा जाणवतोय आणि ब्लॅकआउटमुळे अर्ध्याहून अधिक देश अंधारात आहेत. त्यामुळे क्युबाच्या अधिकाऱ्यांनी कामं स्थगित करण्याचे आदेश दिलेत. वीज पुरवठ्यामधील तूट 56% पोहोचवण्याचे संकेत अधिकाऱ्यांनी दिलेत. अधिकाऱ्यांनी सर्वात मोठ्या थर्मोइलेक्ट्रिक पॉवर प्लांटमध्ये अनेक बिघाड होत असल्याचं म्हटलंय. तर 2024 मध्ये क्युबामध्ये राष्ट्रीय ऊर्जा प्रणाली पूर्णपणे कोलमडून गेली आहे आणि त्यामुळे 10 दशलक्ष रहिवासी पूर्णपणे अंधारात होते. क्युबामध्ये विजेचा तुटवडा, शाळा आणि कार्यालय सुद्धा बंद आहेत. चीनमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या नेझा 2चा उत्तर अमेरिकेमध्ये प्रीमियर झालाय. द बर्थ ऑफ द डेमॉन चाइल्डचा सिक्वेल नेझा 2ने जागतिक बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. तो चीनचा आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट सुद्धा ठरलाय आणि ऐतिहासिक यशामुळे नेझा 2 हा चीनमधील 3रा आणि जगभरात सर्वाधिक कमाई करणारा 17वा ॲनिमेटेड चित्रपट आहे आणि चीनी वारशाचा उत्सव म्हणून या चित्रपटाचं कौतुक केलं जात आहे. एकट्या चीनमध्ये नेझा 2नं $1.37 अब्ज कमाई केली आहे. काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल पाहायला मिळालेले आहेत आणि अनेक ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांना सरचिटणीस आणि प्रभारी पदाच्या जबाबदाऱ्या सुद्धा देण्यात आल्या. काँग्रेस अध्यक्ष खरगे यांनी एकूण 13 राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेशांमध्ये नवीन प्रभारी नियुक्त केलेत, तर काँग्रेसने बिहार, पंजाब आणि मध्य प्रदेश आदी 13 राज्यांमध्ये नवीन प्रभारी नियुक्त केलेत. छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची पंजाबचा प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आलेली असून राज्यसभा खासदार नाझीर हुसेन यांची जम्मू काश्मीर आणि लडाखचे प्रभारी सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
गुजरात काँग्रेसचे नेते फैजल पटेल यांनी काँग्रेसला रामराम ठोकलाय. काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांचे चिरंजीव फैजल पटेल यांनी काँग्रेससाठी काम करणार नसल्याचं जाहीर केलंय. गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये फैजल यांनी गुजरातमधील भरूच मतदारसंघामधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केलेली होती, परंतु काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली नव्हती आणि त्यामुळे ते नाराज होते. तर फैजल यांनी काँग्रेस सोडत असल्याचं एक्स पोस्टवर लिहित माहिती दिलेली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर जोरदार टीका केल्याचं पाहायला मिळालं. अमेरिकेमधून हद्दपार करण्यात आलेल्या भारतीय स्थलांतरितांच्या विमानाच्या लँडिंगसाठी अमृतसर विमानतळाची निवड का करण्यात आली, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. तसंच केंद्र सरकार पंजाबला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सुद्धा भगवंत मान यांनी केल्याचं पाहायला मिळालं. ट्रम्प प्रशासनाने हद्दपार केलेल्या 100हून अधिक भारतीयांना घेऊन आणखी 2 विमानं अमृतसरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल होणार आहेत. न्यायालय विधिमंडळांना विशिष्ट कायदे ठराविक पद्धतीनेच करण्याचे निर्देश देऊ शकत नाहीत, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधातील याचिकेवर ही सुनावणी करताना न्यायमूर्ती भूषण गवई आणि जॉर्ज मसी यांच्या खंडपीठानं ही टिप्पणी दिली आहे. या मुद्द्यावर उच्च न्यायालयानं जनहित याचिका निकाली काढलेली होती. तर उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय रीट अधिकार क्षेत्रामध्ये विधिमंडळाला विशिष्ट पद्धतीने कायदा करण्याचे निर्देश देऊ शकत नाही, असं सांगत खंडपीठाने संबंधित याचिका ऐकण्यास नकार सुद्धा दिलेला आहे. राजकीय पक्षांना आरटीआय कक्षेमध्ये आणण्यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करायचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार, निवडणूक आयोग आणि 6 राजकीय पक्षांना दिलेत. लोकशाही शासन व्यवस्थेमधील पारदर्शकता वाढवण्यासोबतच निवडणुकीमध्ये काळ्या पैशाचा वापर रोखण्यासाठी न्यायालयाने हे महत्त्वाचे आदेश दिलेत. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स आणि वकील अश्विनी उपाध्याय यांनी या संदर्भात दाखल केलेल्या 2 स्वतंत्र याचिकांवर खंडपीठापुढे सुनावणी झाली आहे. तर या संदर्भातील याचिका 10 वर्षांपासून प्रलंबित आहे. देशाला बुधवारी 26वे मुख्य निवडणूक आयुक्त मिळणार आहेत, लाभणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेश दौऱ्यावरून भारतात परतलेले आहेत आणि त्यामुळे सोमवारी यासाठीच्या निवड समितीची बैठक सुद्धा पार पडणार आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे या समितीमध्ये असतील. तर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार 18 फेब्रुवारी रोजी निवृत्त होत आहेत. मुख्य निवडणूक आयुक्तपदासाठी सध्याचे निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं नाव सध्या आघाडीवर आहे आणि अयोध्या प्रकरणामध्ये गृह मंत्रालयाच्या विभागानं प्रमुख म्हणून ज्ञानेश कुमार यांनी काम केलंय. भारताच्या विदेशी चलन साठ्यामध्ये वाढ नोंदवण्यात आलेली आहे. 7 फेब्रुवारी रोजी संपलेल्या आठवड्यामध्ये देशाच्या विदेशी चलन साठ्यात 7.6 अब्ज अमेरिकी डॉलरची भर पडली आहे. एकूण विदेशी चलन साठा आता 338.2 अब्ज अमेरिकी डॉलरवर पोहोचलाय. आरबीआय तर्फे ही माहिती देण्यात आलेली असून विदेशी चलन साठ्यामध्ये वाढ होण्याची ही 3री वेळ आहे आणि यापूर्वी 2 आठवड्यांमध्ये सुद्धा या चलन साठ्यामध्ये मोठी भर पडलेली होती. 31 जानेवारीला संपलेल्या आठवड्यामध्ये विदेशी चलन 1.05 अब्ज डॉलरनं वाढलेलं होतं आणि भारताचा विदेशी चलन साठा 368.2 अब्ज डॉलरवर गेलाय. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा आजपासून सुरू झाल्या आणि भारत आणि परदेशामधील 7,842 केंद्रांवर 42 लाखांहून विद्यार्थी या परीक्षा केंद्रांवर बसलेले आहेत. 10:30 ते दुपारी 1:30 या वेळेमध्ये एकाच सत्रामध्ये ही परीक्षा घेण्यात येते आणि 10वीची परीक्षा 18 मार्चला संपते, तर 12वीची परीक्षा 4 एप्रिलला संपणार आहे. शेवटच्या क्षणी होणारी गर्दी टाळण्यासाठी परीक्षा सुरू होण्याच्या 30 ते 45 मिनिटे अगोदर पोहोचण्याचा सल्ला सुद्धा या विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे. हॉलमध्ये मोबाईल फोन, स्मार्ट वॉच आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सला बंदी असल्यानं विद्यार्थ्यांची तपासणी सुद्धा होतीये. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या व्होडाफोन आयडिया कंपनीला टेलिकॉम विभागानं 6,090 कोटी रुपयांची बँक हमी भरण्यास सांगितलेलं आहे. कंपनीने 2015 मध्ये मिळवलेल्या स्पेक्ट्रम पोटी मोठी रक्कम भरणं बाकी आणि त्यामुळे केंद्र सरकारने हे निर्देश दिलेत. तरीही बँक हमी न भरल्यास व्होडाफोन आयडियानं 5,493 कोटी रुपये रोख स्वरूपात भरावेत, असं सुद्धा टेलिकॉम विभागानं म्हटलंय. मुंबई पोलिसांनी पॉडकास्टर रणवीर अलाहाबादिया याला वादग्रस्त वक्तव्यानंतर चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलेलं होतं. तर मुंबई आणि आसाम पोलिसांनी त्यांना निवासस्थानी त्यांच्या भेट दिली असता घर बंद आढळलं. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुद्धा केला, मात्र त्या दोघांचाही फोन बंद होता. अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे आणि पॉडकास्टर रणवीर
यांनी इंडिया स्कॉट लेटेंट या शोमध्ये अश्लील विनोद केल्यानंतर त्यांच्यावर आसाम आणि महाराष्ट्रामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फेब्रुवारी महिन्यामधील सरासरी पर्जन्यमान कमी झालेलं आहे आणि गत 121 वर्षात महाराष्ट्रातील फेब्रुवारी महिन्याच्या कमाल तापमानात 0.74 तर किमान तापमानामध्ये 44 अंश सेल्सिअसनं वाढ झाली आहे. दरम्यान फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात राज्याचं तापमान 40 अंशांवर जाईल असा अंदाज सुद्धा शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे. हवामान विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार तब्बल 121 वर्षांमध्ये फेब्रुवारी महिन्यातील कमाल तापमानामध्ये 0.74 अंशांनी वाढ झाली आहे. आता हिवाळा फेब्रुवारीमध्येच संपतोय तर जानेवारीमध्ये थंडीचा शेवटचा महिना ठरतोय. प्रयागराज मिर्झापूर महामार्गावर चारचाकी आणि बस धडकून अपघात झाला. शुक्रवारी रात्री अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातामध्ये बोलेरो कार आणि बसची समोरासमोर धडक झाली. अपघातामध्ये 10 जणांचा मृत्यू झालाय. 19 जण जखमी झालेले आहेत आणि हे सर्वजण छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यामधील रहिवासी होते. आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगच्या पहिल्या हंगामामध्ये दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. श्रीलंकेच्या संघाची धुरा कुमार संगकारा सांभाळणार आहे आणि ही स्पर्धा 22 फेब्रुवारी ते 16 मार्च या कालावधीमध्ये मुंबई, वडोदरा आणि रायपूर इथं होणार आहे. तर भारतीय मास्टर्स युवा संघात इरफान पठाण आणि अंबाती रायडू यांसारख्या नामांकित माजी खेळाडूंचा समावेश आहे. भारत आणि श्रीलंकेसह इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेच्या निवृत्त खेळाडूंचे संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. विमेन्स प्रीमियर लीग 2025ला सुरुवात झालेली आहे आणि पहिलाच सामना गतवर्षीचा चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात जायंट्स यांच्यामध्ये होता. हा पहिलाच सामना ऐतिहासिक ठरलेला आहे. आरसीबीनं पहिल्याच सामन्यामध्ये गुजरात संघाचा 6 विकेट्सनं आणि 9 धावा राखून पराभव केलाय. या विजयासह आरसीबी संघानं इतिहास घडवलाय आणि यंदाच्या स्पर्धेमध्ये सुरुवातीपासूनच रेकॉर्ड्स होण्याला सुरुवात सुद्धा झाली आहे. संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्स संघानं IPL 2025 पूर्वी मोठा निर्णय घेतलाय. सॅमसनच्या संघानं अनुभवी खेळाडूंकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. माजी भारतीय लेग स्पिनर साईराज बहुतुले यांची फिरकी गोलंदाजी प्रशिक्षण म्हणून नियुक्ती केली आहे आणि त्यांच्याकडे अनुभव आहे जो राजस्थान संघासाठी उपयुक्त ठरू शकतो. यंदाच्या हंगामामध्ये राजस्थानसाठी साईराज हा कर्णधार संजू सॅमसन सोबत काम करेल आणि त्यामुळे IPL 2025च्या अगोदर राजस्थान रॉयल्स संघाचा हा मोठा निर्णय मानला जातोय. न्यूझीलंडनं तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यामध्ये पाकिस्तानचा 5 विकेट्सनं पराभव करत जेतेपद पटकावलाय. किवी संघाने 28 चेंडू शिल्लक असताना हा सामना जिंकलेला आहे आणि या विजयामुळे 2025च्या चॅम्पियन ट्रॉफीपूर्वी न्यूझीलंड संघाचा मनोबल सुद्धा वाढलेला आहे. लॉरेल मिशेल आणि टॉम लॅथम यांनी दोघांनी सुद्धा अर्धशतकं झळकावून न्यूझीलंडला अंतिम सामना जिंकण्यास मदत केली आहे. संपूर्ण मालिकेमध्ये एकही सामना न गमावता न्यूझीलंडनं ट्रॉफीवर कब्जा सुद्धा केलाय. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा 8 वर्षांनंतर पुन्हा खेळवली जाते. 2017 नंतर प्रथमच ICC चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलं आहे. येत्या 19 फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. दरम्यान ICCने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी बक्षिसाची रक्कम सुद्धा जाहीर केल्याचं पाहायला मिळत आहे. या बक्षिसाची एकूण रक्कम 59 कोटी रुपये इतकी आहे आणि ही रक्कम 2017च्या ट्रॉफीच्या एकूण बक्षिसाच्या रकमेपेक्षा 53% जास्त आहे. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे आणि भारताचे सर्व सामने हे दुबईमध्ये होणार आहेत. न्यूझीलंडला चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी मोठा धक्का बसलाय. वेगवान गोलंदाज बेन स्टियर्स याच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून तो बाहेर पडलाय. कराचीमध्ये सराव करताना हॅमस्ट्रिंगची दुखापतीनंतर बेन स्टियर्सचं स्कॅन करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर त्याला आता 2 आठवडे मैदानाबाहेर राहावं लागणार आहे. न्यूझीलंड क्रिकेटनं स्टियर्सच्या जागी वेगवान गोलंदाज जेकब डफीचा चॅम्पियन्स ट्रॉफी संघामध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतलाय. ICC चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या संघाचा श्रीलंकेने दारुण पराभव केलाय. श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या 2 सामन्यांच्या वनडे मालिकांमधील दुसऱ्या सामन्यामध्ये श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव केलाय. यासह श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाचा वनडे मालिकेमध्ये 2-0 असा एकतर्फी पराभव करत मालिका जिंकलेली आहे. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करत असलेल्या 282 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ 24.2 षटकांमध्ये अवघ्या धावा करत बाद झालेला आहे आणि ऑस्ट्रेलियाच्या एकाही खेळाडूला 30 धावांचा टप्पा गाठता आलेला नाहीये.